सो आपण जाऊयात स्पॉट क्रमांक 1 म्हणजे सगळ्यात पहिलं मंदिर जिथे आता आपण जाणार आहोत. तर मंदिरात आम्ही जे आहे ते एंट्री घेतलेली आहे. जेव्हा मी आधी लहानपणी इथे यायची ना या मंदिरात, तर येता येता उजव्या बाजूला खूप मोठा नंदी होता आणि तिथे सगळे लहान मुलं बसून खूप मजा करायची. ही आता खूप ओपन स्पेस झालेली आहे, पण आधी लहानपणी असं नव्हतं. इथे सगळे दगडाचं मंदिर होतं, दगडाचे पिल्लर होते. हे जे तुम्ही बघत आहे ना समोर आता मूर्त्या आहे, त्या सगळ्या खूप जुन्या मूर्त्या आहे आणि तिच्या आतमधलं जे मंदिर आहे आता तितकंच एक जुनं मंदिर राहिलेलं आहे. बाकी जे हे सगळं आहे हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. सो माझ्या लहानपणीचं जे आठवणीचं मंदिर होतं ना ते खूप जास्त काही पटींनी खूप जास्त सुंदर होतं आताच्या मंदिरापेक्षा. सो आता आम्ही अगदी गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की हे जो आहे पार्ट हा अगदी जसाच्या तसाच आहे जसा आमच्या लहानपणी मंदिराचा होता. इथे आताही असंच वाकून जावं लागतं. सो आता आम्ही जाणार आहोत. येता येता जो आहे आधी आम्ही आलो आहोत इथे देवाला भेट घ्यायसाठी. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मिळून जे आहे ती इथे पूजा केली आहे. हे नागमंदिर आहे ॲक्च्युली आणि नागमंदिरामध्ये आज जसं आमच्याकडून स्वयंपाक होता तिथे जेवण होतं. सो आम्ही सगळी पूजा वगैरे केली आणि हे बघा हे आतमधलं पूर्ण नागमंदिराचं जे आहे हे पूर्ण आतमधलं आहे. तिथे खूप भीड आहे आणि आता तुम्हाला आतमध्ये जे नागदेवताची मूर्ती ठेवलेली आहे ते पण थोडीशी बघायला मिळेल. हे बघा पुजारीचं लक्ष नाही आहे म्हणून पटकन त्रिशाच्या बाबांनी ते घेतलेलं आहे हे चित्र. हे विहीर आम्ही जेव्हा लहान होतो की नाही लहान तेव्हा हे असं असे कटघरे नव्हते इथे. आम्ही असं त्या विहिरीजवळ जाऊ शकत होतो. हो आम्ही त्या विहिरीजवळ जात होतो. मग तिथून खाली असं बघत होतो. सगळे असे म्हणायचे की तिथे नागोबा राहतो, जय जय राहतो नागोबा तिथे विहिरीच्या आतमध्ये. मग आम्ही तिथे फूल टाकायचो, आम्ही तिथे खाली बघायचो. पण आता इथे बघ ना असं सगळं बंद करून दिलं. सो ही जुन्या पद्धतीची विहीर आहे आणि बघा विहिरीत जाण्यासाठी या पायऱ्या आहे. आधी याही ओपन होत्या, आम्ही या पायऱ्यांनी तिथपर्यंत जायचो सुद्धा, पण आता सगळंच बंद आहे. सो मग नंतर आम्ही वापस आलो आणि सगळ्यांनी मग करून घेतलं जेवण, कारण की जेवण करून झाल्यानंतर आम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं होतं. सगळ्यात आधी आपण बघितलं नागमंदिर. सो नागमंदिरातली सगळी पूजा झाली, जेवण झाली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत आमच्या लहानपणीच्या घरी, आमच्या आजी आजोबाच्या घरी. आणि हे आमचं तिकडचं एकदम लास्ट कोण्याचं संडास. हे आमच्या घरची विहीर. हे पाणी तर बापरे हात लागण्यासारखं आहे एकदम जवळ. हो पण आता जे आहे या घरात कुणीच राहत नाही. इथे फक्त आता या घराच्या भिंती आणि आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी इथे आहेत. म्हणून आम्ही या घराला भेट द्यायला गेलो होतो. घराला भेट देऊन आम्ही आलो स्पॉट नंबर 2 कडे म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. सो हाय गाईज, साखरेचा पोता. सो हे सुद्धा आमच्या गावचं खूप जुनं आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे सुद्धा निघालेलं मंदिर आहे. म्हणजे असं की कोणाच्या तरी स्वप्नात आलं आणि मग ते मंदिर जे आहे ते मिळालेलं आहे तिथे. सो हा आहे मंदिराचा गाभारा आणि त्याच्याच बाजूला आहे गणपती बाप्पाच्या आईबाबाचं मंदिर म्हणजे की शिवपार्वतीचं मंदिर आहे आणि छोटंसं शिवलिंग आहे तिथे. आणि त्याच्या बाहेर जो आहे खूप सारा मोकळा परिसर आहे. हा बघा मोकळा परिसर खूप सारा, पण आता अंधार झालेला आहे म्हणून मी तुम्हाला खूप स्पेशली दाखवू शकत नाही. पण आधी इथे लोक स्वयंपाक करायचे आणि खूप मज्जा करायचे, आम्ही सुद्धा करायचो. आणि आता इथून खाली उतरल्यानंतर अपोजिट साईडला आहे हे हनुमान मंदिर. हे सुद्धा जुनं आहे. आता याला सुद्धा कन्स्ट्रक्ट केलेलं आहे नवीन प्रकारे. अदरवाईज जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे मंदिरसुद्धा दगडाचं होतं आणि छोटं होतं. आता ते तोडून ह्या लोकांनी जरा मंदिर मोठं आणि ऐसपेस केलेलं आहे. तसं बजरंगबलीचं मंदिर हे दक्षिणमुखी असतं, पण हे आहे सूर्यमुखी म्हणजे पूर्व बाजूला. सो मंदिरातून निघताना त्रिशा आणि त्रिशाचा भाऊ सोबत हात पकडून निघाले आणि त्यानंतर आलो आम्ही स्पॉट नंबर 3 म्हणजे जैन मंदिर. सो आहे हा जैन मंदिरचा एंट्रन्स.
तर खूप जास्त सुंदर वाटत होतं रात्रीला, कारण की सगळीकडे जे आहे ती लाईटिंग लागलेली होती. सो आम्ही जे आहे बाहेरच चप्पल वगैरे जे आहे ते सगळे बाहेरच काढायचे होते सगळ्यांना. सो आम्ही आतमध्ये गेलो आणि बघितलं खूप दिवसानंतर. खूप सुंदर दिसत होतं मंदिर. तर हे मेन मंदिर जे आहे ते माझ्या मागे आहे आणि हे बाजूला जे आहे हे छोटे छोटे मंदिर आहे. तर चला आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये. हा पूर्ण भाग आहे मंदिराच्या आतमधला. तर मंदिरामध्ये पण आता सायंकाळची वेळ झालेली होती, तर सायंकाळची त्यांची आरतीची वेळ होती. हे बघा आतमधूनही मंदिर खूप जास्त सुंदर आहे. आपण दिदी खेळू, आपण दिदी खेळू. पकड दादा हात पकड, दादा हात पकड. ये गोल गोल गोल. मंदिर बघितलं, मुलांची मस्ती झाली आणि आम्ही निघालो वापस आपल्या परतीच्या रस्त्याला. आणि ही बघा माझं पिल्लू. सो मंदिराच्या बाहेर निघालो, तिथे होतं पेढ्याचं दुकान आणि आम्ही तिथून घेतले पेढे, कारण की इथले पेढे जे आहेत ते खूप फेमस आहेत. तर अशा प्रकारे झाले आज आमचा टूर. सो हा होता आजचा तिसरा स्पॉट. अजून 2 स्पॉट आहे, पण आता ते कवर करू शकत नाही, कारण की आता खूप रात्र झाली आहे आणि आम्हाला जायचं आहे घरी. सो असा आमचा होता ट्रॅव्हलिंग ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. तो जैन मंदिरच्या एंट्रन्सला हे 2 हत्ती उभे होते, जे मी तुम्हाला दाखवायचे विसरले होते.